नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. तूळ राशीच्या मित्रांनो, आयुष्यात समतोल राखताना होणारी तुमची ओढाताण, इतरांना न्याय देता देता स्वतःवर होणारा अन्याय आणि गेल्या काही काळापासून आर्थिक बाबतीत बसलेले मोठे फटके, आता हा सगळा कठीण काळ संघर्ष संपणार आहे. कारण 25 जुलै 2026 म्हणजेच या वर्षाची अत्यंत पावन, पवित्र आणि मंगलमय आषाढी एकादशी, विठ्ठल माऊलींचा हा पवित्र दिवस. या दिवसापासून आयुष्यात अशा काही अद्भुत सकारात्मक घटना तुमच्या घडणार आहे ज्या आता कोणीही थांबवू शकत नाही. तुमची जर तूळ राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. आणि जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नोकरी व्यवसायाबद्दल, शिक्षणाबद्दल, नातेसंबंधांबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करावा. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, शिक्षणात काही समस्या असतील, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्तीसाठी काही समस्या असतील, जीवनातल्या अडचणी, समस्या, काही बाधा असतील, मार्ग मिळत नसेल, प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पत्रिका तपासून कळतात. ग्रह दोष आहेत की नाही, अडचणी आहेत की नाही, त्यावर योग्य उपाय, योग्य सेवा करून यातून मुक्तता मिळवता येते. यासाठी पत्रिका तपासणं महत्त्वाचं असतं. यासाठीच तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करावा. तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या ठिकाणी सुरू असलेली अस्थिरता, मनाविरुद्ध होणारी कामे आणि कष्टाचे श्रेय न मिळण्याचे दिवस आता संपले आहेत. 25 जुलैनंतर तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व प्रचंड वाढणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या व्यवस्थापन कौशल्याचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक होईल. जे लोक बऱ्याच काळापासून पदोन्नती किंवा पगारवाढीची प्रतीक्षेत होतात त्यांना खूप मोठी गुड न्यूज आता मिळणार आहे. बेरोजगार तरुणांना नामांकित कंपनीत सन्मानाची नोकरी मिळण्याचे 100% योग आहेत. न्याय, वकिली, कला, मीडिया, डिझायनिंग किंवा जनसंपर्क क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरणार आहे. नवीन नोकरीची उत्तम संधी चालून तुमच्यासमोर येतील. नोकरीच्या ठिकाणी कोणाच्याही वादात मध्यस्थी पडू नका. इतरांना न्याय करण्याच्या नादात तुम्ही स्वतः अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे केवळ स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, आर्थिक बाबतीत तूळ राशीचा स्वामी शुक्र आणि विठ्ठल माऊली मिळून तुमच्या भौतिक सुखात आणि संपत्तीत मोठी वाढ आता घडवून आणणार आहेत. व्यापार आणि व्यवसायात गेल्या काही महिन्यांपासून असलेली मंदी आता पूर्णपणे दूर होईल. तुमचे व्यावसायिक भागीदार आणि ग्राहक यांच्याशी असलेले संबंध आता सुधारतील, ज्यामुळे मोठा आर्थिक फायदा तुम्हाला होईल. अडकलेले किंवा बुडीत जे पैसे आहेत ते मिळण्याचे आता योग बनत आहेत. अनपेक्षितपणे ते परत मिळतीलच. शेअर मार्केट, प्रॉपर्टी किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीतून प्रचंड मोठा परतावा मिळण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन स्रोत आता निर्माण होतील. या काळात चैनीच्या वस्तूंवर किंवा दिखाव्यावर अचानक मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेट सांभाळून चाला. कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. तूळ राशीच्या कौटुंबिक जीवनात गेल्या काही दिवसांपासून असलेली अशांती किंवा कायदेशीर जमिनीचे वाद आता विठ्ठल कृपेने शांत होतील. कुटुंबात आनंदाचे, ऐश्वर्याचे आणि समाधानाचे वातावरण राहील. पती पत्नींमधील जुने वाद किंवा गैरसमज असतील तर ते आता संपुष्टात येऊन नाते अधिक परिपक्व होईल, मधुर बनेल. जर घरात मुलांच्या लग्नाचे किंवा त्यांच्या भविष्याचे प्रश्न रेंगाळत असतील तर ते आता मार्गी लागतील. कोर्ट कचेरी किंवा वडिलोपार्जित संपत्तीचे वाद तुमच्या बाजूने सुटण्याचे मजबूत संकेत आहेत. नातेवाईक आणि समाजात तुमची प्रतिष्ठा खूप वाढेल. बाहेरील किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून घरातील सदस्यांवर संशय घेऊ नका आणि त्यांच्याशी वाद घालू नका. कुटुंबात संवाद साधताना शब्दाचा वापर जपून करा. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आषाढी एकादशी नंतरचा काळ अभ्यासात मोठी भरभराट आणणारा ठरणार आहे. अभ्यासातील मरगळ, आळस आणि मन विचलित होण्याच्या समस्या आता दूर होतील. एकाग्रता कमालीची वाढल्यामुळे कठीण विषयही तुम्हाला आता सहज आत्मसात करता येतील. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल. जे विद्यार्थी कला, संगीत, फॅशन किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होईल. सोशल मीडिया, गेमिंग आणि चुकीच्या मित्रमैत्रिणींच्या संगतीमध्ये आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नका. वेळेचे अचूक नियोजन करून अभ्यासाला तुम्ही प्राधान्य द्या. आरोग्याच्या बाबतीत ग्रहांची स्थिती काय सांगते याकडे तूळ राशीने विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. गेल्या काही काळापासून छळणारा मानसिक ताण, चिंता आणि रात्रीची अपुरी झोप या समस्यांमधून तुमची सुटका होईल. मनात कमालीची सकारात्मकता आणि शांतता निर्माण होईल. जुनाट शारीरिक व्याधींमध्ये, विशेषतः कंबरदुखी किंवा किडनी, युरिनशी संबंधित त्रासातून आराम मिळणार सुरुवात होईल. शरीरात एक नवीन ऊर्जा तुम्हाला जाणवेल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यादरम्यान हवामानातील बदलामुळे त्वचेचे विकार, ॲलर्जी किंवा पोटाचे इन्फेक्शन त्रास देऊ शकतात. खाण्यापिण्याच्या सवयी सात्विक ठेवा. वाहन चालवताना अतिघाई किंवा स्टंटबाजी करणं पूर्णपणे टाळा. वेगावर ताबा ठेवा. मित्रांनो, तूळ राशीचे लोक बऱ्याचदा 2 पर्यायांमध्ये अडकतात आणि निर्णय घेण्यास उशीर करतात. हे करू की ते करू या संभ्रमात
हातात आलेली मोठी संधी निसटू शकते. योग्य वेळी खंबीर निर्णय घ्या. लोक काय म्हणतील किंवा समाजात मोठेपणा दाखवण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त खर्च करणे किंवा कर्ज काढणे तुम्हाला अडचणीत आणू शकते. मित्रांनो, तुम्ही या दिवसांमध्ये किंवा आषाढी एकादशीनंतर विठ्ठल आणि लक्ष्मी माता यांचे नामस्मरण करा. दररोज सकाळी रामकृष्ण हरी मंत्राचा 108 वेळेस जप करा. याने तुम्हाला लाभ मिळणार आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवसापासून घरात मांसाहार, मद्यपान किंवा कोणत्याही तामसिक अन्नाचे सेवन पूर्णपणे बंद करा. घर पवित्र आणि सात्विक ठेवा. कोणाचाही विश्वासघात करू नका किंवा कायदेशीर बाबींमध्ये खोटेपणाचा आधार घेऊ नका. विठ्ठल माऊली न्यायाची देवता आहे, त्यामुळे कर्म शुद्ध ठेवा. घरात वादविवाद किंवा रात्रीच्या वेळी कटकटी करणे टाळा. तुळ राशीच्या लोकांनो, 25 जुलै 2026 ची ही आषाढी एकादशी तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत करून एका सुवर्ण युगाची सुरुवात करणार आहे. पांडुरंगाचा वरदहस्त आता थेट तुमच्या पाठीवर आहे आणि नशीब तुम्हाला 100% साथ देणार आहे. मित्रांनो, आता पाऊल टाका, यश तुमचेच आहे. ही माहिती, हा व्हिडिओ, हे राशीभविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला तुम्ही मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.